आणि बीडचे 2 आमदार जरांगेंच्या उपोषण स्थळी आता पोहोचलेत। संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके सध्या आझाद मैदानात आहेत आणि संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेत। नेत्यांच्या आता या भेटीगाठी सुरू असणार आहेत आणि जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे। जरांगेंच्या या उपोषणाला नेमके कोण नेते कोण मराठा नेते सहभागी होत आहेत, पाठिंबा देत आहेत हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे। तर पहिले 2 आमदार ठरलेत ते म्हणजे प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर। हे पहिले 2 मराठा नेते आणि आमदार सध्या जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेत। तर आझाद मैदानामध्ये आज सकाळपासून भगवं वादळ आलेलं असताना उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि आझाद मैदानातल्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवलेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। थेट जाऊया मनश्रीकडे। मनश्री, संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले दिसत आहेत आणि थेट दृश्य आपण झी 24 तासवर दाखवतोय। मराठा आंदोलनामुळे जास्त चर्चेत आलेले होते आणि प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर या दोघांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। हे पहिले नेते आहेत जेव्हा मुंबईत जरांगे पाटील यांचं आंदोलन पोहोचलं ते आझाद मैदानात पोहोचले त्यानंतर पहिल्यांदा मनोज जरांगेंची भेट घेणारे हे महत्त्वाचे नेते आहेत। प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली, यासोबतच जो निर्धार व्यक्त केलेला आहे त्याचा सुद्धा मनोज जरांगेंची चौकशी केली आणि सध्याची जी लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत की एक पोथी आणलेली आहे। बाबा, कसली पोथी आणली तुम्ही? कसली पोथी आणली? मी आलो हे आरक्षण भेटण्यासाठी। नाही, बाबांनी तुम्ही एक पोथी आणली, ती कसली पोथी आणली आहे? तुकाराम महाराजांचा गाथ आहे, तुकाराम महाराजांचा गाथ आहे। म्हणजे ज्यावेळेस आग्र्याहून सुटले छत्रपती कसे सुटले, का सोडलं, याचं कारण मराठीची नगरी बरोबर विद्येचा सुकाळ करी देणे घेणे लागे मराठीची नगरी। तुम्ही तुकारामांची गाथा दिलेली आहे पाटलांची गाठ घेण्यासाठी आलोय, गाथा घेऊन कार्य तुकारामांची गाथा दिलेली आहे आणि मनोज जरांगेंच्या भेटीसाठी खूप लांब आलात तुम्ही। कुठून आलात? दोन्ही मावळा पारनेर तालुका। बरेचसे लांब खेड्यापाड्यातून अहिल्यानगरातून हे आलेले आहेत, शेतकरी बांधव आहेत आणि तुकारामांची गाथा देऊन मनोज जरांगे यांना आगामी आंदोलनासाठी त्यांनी बळ द्यावं या उद्देशाने तुकारामांची गाथा दिली आहे। काही वेळापूर्वी आपण बोलत होतो की प्रकाश सोळंके आणि सोबतच संदीप क्षीरसागर हे सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी मनोज जरांगेंची विचारपूस केली आणि सध्याच्या घडीची दृश्य आपण बघतो आहोत की वरुणराजाने सुद्धा हजेरी लावलेली आहे, पावसानं हजेरी लावलेली आहे। मात्र कुठल्याही पद्धतीने शिस्तभंग होऊ नये, कुठेही वेगळा ताण निर्माण होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना या वारंवार स्टेजवर दिल्या जात आहेत। आता तुकारामांचं भजन सुद्धा गायला जाणार आहे, त्यामुळे एकंदरीतच पावसाचा आनंद घ्या, कुठेही गर्दी। अगदी मनश्री, आझाद मैदानावरून वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आझाद मैदानामधली आपण थेट दृश्य पाहतो आणि आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे, तेव्हा या बातमीवर आपली नजर अशीच कायम